मुंबई विधिमंडळ राड्याचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला। आव्हाड आणि पडळकर समर्थक भिडल्याचं ते प्रकरण आहे। विधानसभा विशेष अधिकार समितीने अहवाल सादर केला। सर्जेराव टकले आणि नितीन देशमुखांमध्ये राडा झालेला होता। जितेंद्र आव्हाड यांचे अभ्यंगत श्री नितीन हिंदूराव देशमुख व सन्माननीय विधानसभा सदस्य श्री गोपीचंद पडाळकर यांचे अभ्यंगत श्री सर्जेराव बबन टकले यांनी विधान भवन मुंबई येथे मुख्य पोर्च येथे आपापसात धक्काबुक्की करत अत्यंत आक्षेपार्ह कृत्य करून महाराष्ट्र विधानसभेची प्रतिष्ठा व प्रतिमा मलिन केल्याने उद्भवलेले महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधातील विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर करीत आहे। महाराष्ट्र विधानसभेची प्रतिष्ठा व प्रतिमा मलिन केल्याचे उद्भवलेले महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधातील विशेषाधिकार समितीचा अहवाल या सादर करण्यात आला आहे। समितीने या प्रकरणी एकूण 10 बैठका घेतल्या। विधान भवनात येणाऱ्या सर्वच अभ्यंगताची सुरक्षा तज्ञ व सल्लागाराच्या अभिप्रायानुसार एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात यावी व अशी नियमावली काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी समिती शिफारस करत आहे। नंबर 3, असे पोलीस विभागाची समन्वय ठेवून प्रभावी अशी सुरक्षा व्यवस्था भवनात निर्माण करण्यात यावी। त्यांना विधान भवनाच्या मुंबई व नागपूर येथील प्रसीमेत येण्यास या विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत म्हणजेच सन 2029 पर्यंत बंदी घालण्यात यावी। या सर्व आश्वासनाचा सन्मान व्हावा यासाठी हक्कभंग नियम 273 मध्ये आमच्यासाठी सर्वात मोठी एक अट आहे की आम्ही त्या मंत्र्यांविरुद्ध हक्कभंग आणायचा असतो। ते बिचारे भले आदमी गरीब बिचारे उपाशी पोटी उत्तर देत आहे आणि सचिव आडकाठी आणताय। त्या गरीब बिचाऱ्यांवर आम्ही हक्कभंग आणायचा का? तर आम्हाला आपल्याकडून सुधारणा हवी आहे की आश्वासन जरी मंत्र्यांनी दिलं, होशो हवाशमध्ये दिलं, नशापानी न करता दिलं, तरी अंमलबजावणी सचिवांनी करायची असते आणि सचिव जर नकारात्मक करत असेल तर त्या सचिवावर हक्कभंग आणता आला पाहिजे। या दृष्टीने ही सुधारणा करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।